लक्षात घ्या मित्रांनो, ज्या काही आता NTPC 12वी अंडर ग्रॅज्युएटच्या एक्झाम सुरू आहे ना, राईट. तर त्याच्यामध्ये काय होतं ना, क्लॉकवरती बेसिकली जो मिनिट हँड आणि आवर हँड आहे त्याच्यामध्ये जो अँगल फाइंड आउट करायचा असतो, तर त्याच्यावरती एक क्वेश्चन फिक्स येत आहे है ना. त्याच्यामुळे तो मार्क्स जायला नको याच्यासाठी मी एक छोटंसं सेशन आणलेलं आहे तुम्हाला है ना. तर जो काही अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तर हे आपल्याकडे काही एक्झाम्पल आहेत. या एक्झाम्पल थ्रू मध्ये जो काही अँगलचा कॉन्सेप्ट आहे तो तुमचा मी काय करून देतो, तुम्हाला क्लिअर करून देतो. काय होते ना, जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल तर हा व्हिडिओ एकदा एक्झामला जाण्यापूर्वी पाहून जाल रे भाऊ, है ना, जेणेकरून तुमचा तो 1 मार्क्स क्वेश्चन जर आला तर 1 मार्क्स कुठे जायला नको. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? लक्षात घ्या, मिनिट हँड है ना, मिनिट हँड आणि आवर हँड यांच्यामधला जर आपल्याला काय फाइंड आउट करायचं असेल, अँगल फाइंड आउट करायचं असेल, तर ऍक्च्युअल मध्ये आपल्याकडे काय असतं, एक फॉर्म्युला असते. ऍक्च्युअल मध्ये आपल्याकडे कोणतं काय आहे, फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलाचा यूज करून सुद्धा आपण काय करू शकतो, डायरेक्ट जो अँगल आहे तो आपण पाहू शकतो. सर मग तो कुठला फॉर्म्युला आहे, तर फॉर्म्युला लक्षात घ्या, 11/2 इंटू मिनिट मायनस 11/2 इंटू मिनिट मायनस 30h. h मीन्स आवर है ना, प्लस मायनस थिटा, किंवा आपण याला इथे ए सुद्धा लिहितात. ए म्हणजे अँगल, थिटा म्हणजे सुद्धा काय झालेलं आहे, अँगल झालेला आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, राईट है ना. माझा कधी कधी लक्षात राहते, कधी लक्षात राहत नाही. मिनिट म्हणजे मिनिट, एच म्हणजे आवर, एच म्हणजे काय होते, आवर. लक्षात ठेवायचं 11/2 इंटू मिनिट मायनस 30h आणि प्लस मायनस थिटा है ना. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही येऊ शकते, म्हणून प्लस मायनस आपण काय केलेलं आहे, थिटा केलेलं आहे. क्लिअर आहे का? पण आता आपल्याला ह्याच्यावरून काढायचं आहे का, पाहू काढून काय होते पहा. काय म्हणते हा 5:35 आपल्याला काय करायचं आहे, त्या दोघांच्या मधला है ना, मिनिट हँड आणि आवर हँड यांच्या मधला आपल्याला काय करायचं आहे, अँगल फाइंड आउट करायचा आहे. अकॉर्डिंग टू आपण काय जाऊ, जे काही आपल्याकडे फॉर्म्युला आहे त्याने जाऊ. काय आहे, 11/2 इंटू मिनिट किती इथे 35 राईट, मायनस 30, h किती आहे 5 राईट. काय होते हे प्लस मायनस थिटा म्हणजेच तुमचा अँगल काढायचं. काय होऊन राहिलं का बाबा, हे 150 आणि 11/5 55, 11×3 आणि 5 34 डिवाइडेड बाय 2. हे किती होऊन राहिलं, 385 डिवाइडेड बाय 2. (192.5 मायनस 150) म्हणजे किती होऊन राहिलं हे 150 5 to 42.5 हे आपलं काय आहे, फॉर्म्युलाने आलेलं आन्सर आहे ना, फॉर्म्युलाने आलेलं आन्सर आहे. आता काय करू आपण, याला आपण आपल्या शॉर्ट ट्रिक्सने है ना, कुठे आता लक्षात राहील आणि एवढं कॅल्क्युलेशन काही कामाची गोष्ट आहे का. हे आन्सर लक्षात ठेवायचं 42.5 है ना. इथपर्यंत क्लिअर आहे है ना. हे कशाने आलेलं आन्सर आहे, हे कशाने आलेलं आन्सर आहे, हे फॉर्म्युलाने आलेलं आन्सर आहे. आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा नाही, आपल्याला डायरेक्ट काय करायचं आहे, आन्सर काढायचा आहे. काय करायचं रे बाबा, काय करायचं लक्षात घ्या. मला काय माहिती आहे, हा आवर आहे आणि हे काय आहे, मिनिट आहे. आवर आहे आणि मिनिट आहे. आवरला 5ला आपण काय करतो, 5 मध्येच लिहितो. आवरचा हँड असतो तो 5चा कुठे असतो, 5 वरतीच असतो. आणि जेव्हा हा 35 मिनिट असते है ना, आपल्याकडे एक क्लॉक आहे, समजा सपोज ही क्लॉक आहे. 35 मिनिट कुठे इथे 6 वर किती मिनिट होतात, 30 मिनिट होतात. आणि 7 वर जेव्हा जातो तेव्हा काय होतो, 35 मिनिट होतात, बरोबर. आणि इथपर्यंत अरे इथे 12 पासून 30 पर्यंत किती मिनिट होतात, हे 30 मिनिट होतात. आणि 30 मिनिट नंतर आपल्याला 35 पाहिजे, म्हणजे जेव्हा हा जो हँड आहे, मिनिट हँड आहे, हा 7 वर जाईल तेव्हा काय होईल, 35 मिनिट होईल. म्हणजे इथे आम्ही या 35 च्या ऐवजी 7 घेऊ शकतो का, घेऊ शकतो राईट. मग ही गोष्ट लक्षात घ्यायची, दोघात डिफरन्स कितीचा आहे, 2चा प्लस 2चा राईट. दोघात डिफरन्स कितीचा आहे, 2चा. आणि दोन्ही व्हॅल्यू आपण कशात कन्वर्ट केलेले आहे, आवर मध्ये, बरोबर आहे. कशात कन्वर्ट केलेले आहे, आवर मध्ये. मग 1 आवर म्हणजे किती डिग्री होते हे लक्षात घ्यायचं, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. 1 आवर इज इक्वल टू
30 डिग्री. 1 hour इज इक्वल टू 30 डिग्री आणि 1 मिनिट इज इक्वल टू 6 डिग्री. 1 मिनिट इज इक्वल टू 6 डिग्री. दोन्ही व्हॅल्यू आपल्या कशात आहे, आवर मध्ये आहे. म्हणजे आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, आवरने. 1 hour म्हणजे डिग्री किती आहे, 30 राईट. मग 2 into 30 किती होते, 60. 2 into 30 60. नेक्स्ट काय करायचं, मायनस साइन घ्यायचं. मायनस साइन घेतल्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे, मिनिट आहे, ह्याच्या आपल्याला काय करायचे आहे, अर्धी व्हॅल्यू घ्यायची आहे. म्हणजे याचा डिवाइडेड बाय 2. मग आता 35 डिवाइडेड बाय 2 किती होते रे बाबा, 17.5 राईट. मग काय होईल रे, 60 मायनस 17.5 किती होतात, 42.5. क्लिअर आहे का, क्लिअर आहे, समजलं काय केलं मी. माझ्याकडे हे आहे, हा हे एक्झाम्पल आहे. त्याला मी एक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, फॉर्म्युल्याचा यूज न करता सरळ सरळ काय केलंय, कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 5 ला 5 केलेलं आहे. 35 मिनिट आहे, त्याला आवर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ज्याच्यावरती तो मिनिट हँड आहे त्याला घेतलेलं आहे. 35 म्हणजे मी 7 लिहू शकतो राईट. दोघांचा डिफरन्स पाहिलेला आहे. डिफरन्स काय आहे, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह 2 आहे. दोन्ही व्हॅल्यू आवर मध्ये असल्या कारणाने आपण 1 hour इज इक्वल टू 30 डिग्री मला माहिती आहे. म्हणजे 2 into 30 केलं काय आलं, 60 आलं. आणि काय करायचं, हे जे मिनिट असते त्याला डिवाइडेड बाय 2 करायचं. ती जी काय व्हॅल्यू येईल याच्यामधून काय करायची, मायनस करायची. जे तुम्हाला आन्सर मिळालेलं आहे 42.5. आणि सेम आन्सर तुम्हाला कधी मिळालं होतं भाऊ, ते सेम आन्सर तुम्हाला जेव्हा तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये ती व्हॅल्यू पुट केली तेव्हा सुद्धा काय होतं, सेम आन्सर मिळालेलं होतं. पण हे करायला तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला इझी आहे. क्लियर आहे इथपर्यंत. चलो नेक्स्ट देखते हैं. नेक्स्ट काय सांगितलं मग आता फॉर्म्युला विसरून जा. फॉर्म्युला काय करायचा का नाही, विसरा. 6 ना 6 40 म्हणजे काय होईल, मिनिट हँड कशावरती राहील, 30 म्हणजे 6 7 35 8 40 म्हणजे इथे राईट. दोघांचा डिफरन्स +2 चा आहे. दोघांचा डिफरन्स +2 चा आहे. मल्टिप्लाय बाय काय करायचं आहे, आवर मध्ये आहे दोन्ही व्हॅल्यू कशात आहे, आवर मध्ये आहे. मल्टिप्लाय बाय 30 इक्वल्स टू 60 मायनस 40 डिवाइडेड बाय 2 म्हणजे काय, 60 तून 20 गेले 40 40 डिग्री. क्लियर आहे, क्लिअर आहे, इझी आहे. इझी आहे ना, त्या फॉर्म्युला पेक्षा इझी आहे की नाही, आहे ना इझी. ओके चल सर, हे तर सोपं होतं. आता काय, आता याचं नेक्स्ट पहा. हा 2 आहे. 2 काय केला, ऍज इट इज. 25 म्हणजे कशावरती आहे, हे 5 वरती. दोघांचा डिफरन्स 3 इंटू 60 है ना. 3 इंटू दोघांचा डिफरन्स 3 चा आहे ना. समजून राहिलं का, समजून राहिला. दोघांचा डिफरन्स किती आहे, 3 चा आहे. आणि 3 इंटू 60 किती होते, 180 डिवाइडेड बाय 12.5. आता ते लिहू का 25 बाय हे नाही ना, किती होऊन राहिले, किती होत आहे, 225 चा आन्सर किती होऊन राहिलं. सॉरी काय गडबड केली ना आपण इथे भाऊ. हा पुन्हा पहा याला एकदा. हे क्लिअर आहे ना, हे इथपर्यंत क्लिअर आहे. चलो नेक्स्ट काय आहे, हा 2 आहे. नंतर हा 25 म्हणजे किती आहे, 5 आहे. दोघांचा डिफरन्स किती आहे, 3 आहे. मल्टिप्लाय बाय, दोन्ही कशात आहे, आवर मध्ये आहे. दोन्ही काय आहे, आवर मध्ये आहे. मल्टिप्लाय बाय किती करू आपण मग, 30 इक्वल्स टू किती होईल, 90 मायनस काय होईल, 25 बाय 2 इक्वल्स टू किती होईल, 90 मायनस 12.5 है ना. 90 मायनस 12.5 किती होऊन राहिले समजा, है ना, 77.5 राईट. 77.5 यस, है ना. क्लियर आहे, क्लिअर आहे तो, क्लिअर आहे, है ना. चलो नेक्स्ट काय आपल्याकडे आता 955. याचं काढता येईल का, इथे काढू. कोणता नंबर होता, 4th. 955 घ्यायचं पुन्हा. 9 ऍज इट इज 55 कशावरती येईल रे, 11 वरती. डिफरन्स 2 चा, दोन्ही आवर मध्ये आहे. 30 60 55 डिवाइडेड बाय 2
2 दिसत आहे का? नाही दिसत आहे. चला मी एकदा करून दाखवतो तुम्हाला म्हणजे काय होईल, क्लिअर होईल. 955 ना 43 955 काय होईल, 9 as it is 55 11 2 into 30 60 हा 55 divided by 2 किती होते इकडे करून पाहायचे. डायरेक्ट करतो तुम्ही. 55 divided by 2 25 2 50 27 27.5 बरोबर आहे. 27.5 मायनस करायचे 27.5 किती उरून राहिले 60 मधून समजा 60 मधून 28 गेले 60 मधून 28 गेले 32 है ना 32 म्हणजे 31.5 32.5 राईट. हे काय तुमचं याचं आन्सर आहे. तिथपर्यंत क्लिअर आहे. याला रफ करतो मी. क्लिअर आहे ना हे क्लिअर झालं ना है ना. काय करायचं बेसिकली सरळ सरळ फॉर्म्युल्याचा यूज न करता फॉर्म्युल्यामध्ये जर जाल तर तुम्हाला व्हॅल्यू क्रिटिकल होईल. मग सरळ सरळ काय करायचं ते दिलेलं आहे तुम्हाला. जेव्हा तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा असतो तर जो आवर आहे तो ऍज इट इज घ्यायचा, मिनिटला आवर मध्ये कन्वर्ट करायचं, दोघांचा डिफरन्स घ्यायचा. पॉझिटिव्ह डिफरन्स असेल आणि आवर हँड असेल दोन्ही तर त्याला काय 1 आवर मला माहिती आहे 30 डिग्री होते इंटू 30 करायचं 60 मायनस आणि हे जे मिनिट आहे मिनिट डिवाइडेड बाय 2 करायचं. जे काही आन्सर येईल ते तुम्हाला तुमच्या डिग्री मध्ये येऊन जाईल. इथपर्यंत क्लिअर आहे का? चलो नेक्स्ट एग्जांपल पे आते. आता नेक्स्ट एग्जांपल आहे माझ्याजवळ काय आहे 6 आणि 41. सर आता कसं करायचं? आता 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 करायचं काय मला? आता मला काय करायचंय कारण इथे तर प्रॉब्लेम आहे. 41 ला मी कन्वर्ट करू शकतो का? करू शकतो का? नाही ना. 41 ला मी काय करू शकत नाही, आवर मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. पण हा जो आवर आहे हा आवर आहे याला मी मिनिटामध्ये कन्वर्ट नाही करू शकत का? ज्याप्रमाणे इथे मिनिटाला मी आवर मध्ये कन्वर्ट करत होतो त्याचप्रमाणे इथे काय होऊन राहिलं आवरला मिनिटामध्ये कन्वर्ट करायला लागत आहे का? कारण इथे मी मिनिटाला आवर मध्ये कन्वर्ट करू शकत नाही म्हणून. मग आता इथे काय होईल रे बाबा 6 म्हणजे किती मिनिटं 30. दोघांचा डिफरन्स पाहायचा किती आहे पॉझिटिव्ह 11 इंटू. आता मला एक सांगा इथे या दोन्ही व्हॅल्यू जे आहे त्या कशात आहे मिनिटामध्ये आहे आणि एका मिनिटाची डिग्री किती आहे 6 डिग्री आहे. म्हणजे इथे इंटू किती होईल 6 आणि काय पुन्हा तीच प्रोसेस मायनस 41/2 मग किती उरतात रे बाबा पाहायचं 40 डिवाइडेड बाय 2 है ना 20.66 मायनस 20.5 किती होऊन राहिले ते 20 गेले 46 45.5 है ना 45.5 क्लियर आहे का? इथपर्यंत क्लियर आहे ना. 641 इथपर्यंत क्लियर आहे का? क्लियर आहे. चलो काय त्याचा आन्सर मग काढायचं 45.5 हे काय आहे बाबा आन्सर आहे. काय केलं सर इथे काय होत होतं सर इथे त्या दोघांनाही आपण आवर मध्ये कन्वर्ट नव्हतो करू शकत म्हणून मी काय केलेलं आहे हे जे आवर मध्ये आहे त्या आवरलाच मी काय केलं मिनिट केलेलं आहे आणि मला माहिती आहे 1 मिनिट इज इक्वल टू 6 डिग्री होते तर त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट केलेलं आहे ते 66 झाली आणि जी नंतर काही प्रोसेस करत होतो आपण काय मिनिटला डिवाइडेड बाय 2 करायचं आणि जे काही आन्सर येते ते त्याला सबट्रॅक्ट करायचं आणि जे काही उरलेलं आहे ते तुमचा आन्सर येते 45.5 क्लियर आहे. चलो नेक्स्ट काय आहे माझ्याजवळ 2 आहे घ्यायचा असा 2 17 आहे. करू शकता का याला कन्वर्ट? नाही पण 2 ला करू शकता ना कन्वर्ट. 2 म्हणजे किती होऊन राहिले तुमचे 2 म्हणजे 5 आणि 5 10 मिनिटं होत आहे म्हणजे या 2 ला मी कशात कन्वर्ट करू शकतो रे बाबा 10 बरोबर. म्हणजे इथे किती आलेले आहेत 7 कशा आहेत रे हे पॉझिटिव्ह आहे 7 कशा आहेत पॉझिटिव्ह आहे. दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत आवर आहे की मिनिट आहे दोन्ही व्हॅल्यू मिनिटामध्ये तर मल्टिप्लाय बाय 6 डिग्री मल्टिप्लाय बाय 6 है ना इक्वल्स टू किती होईल हे 42 मायनस 17/2 17/2 किती होते रे बाबा 8.5 मग 42 मायनस 8.5 42 मायनस 8.5 किती होईल 34 म्हणजे 33.5 होते का? क्लियर आहे 33.5 चलो समजून राहिलं का? समजत आहे का? वरती काय होतं लक्षात घ्या वरती आवर मध्ये कन्वर्ट केलेलं होतं आपण
हे जे तीनही एक्झाम्पल आहे किंवा ते एक चौथं घेतलं होतं 955 चं, हे तीनही एक्झाम्पल आपण कशात कन्वर्ट केलेले आहे, अवर मध्ये कन्वर्ट केलेले आहे. आणि हे जे दोन आहे हे मी कशात कन्वर्ट केलेले आहे, मिनिट मध्ये कन्वर्ट केलेले आहे. क्लियर आहे ना. नेक्स्ट पहा आपल्याकडे काय आहे 725 चलो 7 काय घेतला ऍज इट इज 7 राहिला राईट. नंतर 25 ला 5. क्लियर आहे. डिफरन्स घेतो आपण, डिफरन्स घेतो. इथे डिफरन्स पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे है ना. इथे डिफरन्स कसा आहे, इथे कोणता होता, इथे कोणता होता लक्षात घ्या. इथे कोणता होता रे बाबा, इथे ही जी संख्या होती ही कशी आहे, ही छोटी होती आणि छोटीतून आपण काय करत होतो, मोठी संख्या करत होतो. बरोबर आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे ना. हा याला याच्यामध्ये कन्वर्ट केलं इथून इथे. हा ठीक आहे ना. इथपर्यंत ठीक आहे सगळ्यांना, इथपर्यंत सगळ्यांना ठीक आहे. इथे काय चेंजेस झाले रे, इथे ही जी पहिली संख्या आलेली आहे, ही पहिली संख्या जी आलेली आहे ही कशी आलेली आहे रे भाऊ, कशी आलेली आहे, म्हणजे इथे मायनस झालं ना. इथे काय होत होतं, इथे पहा पहिल्या प्रॉब्लेम मध्ये पहा 5 + 2 आलेले आहे राईट. 7 + 2 आलेले आहे, 2 + 3 आलेला आहे राईट. नंतर इथे पहा 30 + 41 म्हणजे किती होऊन राहिले, +11 होऊन राहिले. नंतर इथे पहा इथे 10 प्लस आहे ना. आता इथे काय होऊन राहिलं 7 - 5 7 5 म्हणजे इथे किती होऊन राहिले -2 होत आहे, -2 होत आहे. क्लिअर आहे. दोन्ही काय अवर मध्ये आहे म्हणजे आपल्याला हे कशात कन्वर्ट करावं लागेल, अवर मध्ये. म्हणजे किती होऊन राहिले 120 राईट. 120 होऊन राहिले का, होऊन राहिले ना हे 120 होऊन राहिले ना. 60 अरे 120 कशी होईल भाऊ, 120 कशी होईल. हा दोन हे पहा, हा 7 ऍज इट इज घेतला, 25 ला 5 मध्ये कन्वर्ट केलं. फरक फक्त एवढाच आहे की इकडे पॉझिटिव्ह होता, इथे हा जो 2 आहे हा काय झालेला मायनस झालेला आहे. आणि दोन्ही अवर मध्ये असल्या कारणाने आपल्याला इथे 30 ने काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. येणारा आन्सर तुमचं काय येईल 60 येईल. -60 - 25 बाय काय करावं लागेल आपल्याला 5 करावं लागेल. 25 बाय आपल्याला काय करावं लागेल 5 करावं लागेल. क्लिअर आहे. मग आता एक लक्षात ठेवायचं, जेव्हा कधी ही जी पहिली संख्या आहे ही जर मोठी असेल है ना आणि जी दुसरी संख्या आहे ती काय असेल छोटी असेल, तेव्हा आपण इथे काय करत आलो, म्हणजे अगोदर काय करत होतो प्लस मायनस करत होतो. आता आपल्याला काय करावं लागेल प्लस करावं लागेल. आणि हे काय होईल बाबा 12.5 म्हणजे 72.5 72.5. सर हा प्रॉब्लेम थोडासा हे वाटत आहे, क्रिटिकल वाटत आहे. हे रब करू का, इथे एक्सप्लेन करतो मी त्याला. ठीक आहे. हा समजायसाठी राहू दे. काय प्रॉब्लेम काय आपल्याकडे 725 इथपर्यंत ठीक आहे. हा काय म्हटलं आपण, काय रूल काय त्या फॉर्म्युला जायचंय का नाही. 7 ऍज इट इज ओके. 25 ला कशात करतो आपण 5 मध्ये, दोन्ही कशामध्ये घेतलेले आहे आपण अवर मध्ये घेतलेले आहे ना. जेव्हा तुम्ही डिफरन्स पाहत होते त्यावेळी इथे डिफरन्स जो होता तो काय होत होता +2 +3 म्हणजे पॉझिटिव्ह होत होता. बरोबर आहे, पॉझिटिव्ह साइन यायचं ना अगोदर. आता इथे 7 आहे पहिला डिजिट आणि नंतर 5 आहे म्हणजे काय झालेलं आहे मायनस झालेलं आहे. बरोबर आहे. नंतर जे रूल्स आहे त्यानेच जायचं. अवर 1 hour = 30 म्हणजे इथे 30 इक्वल्स टू काय होईल 60 डिग्री. इथपर्यंत क्लिअर आहे. आता काय करतो, आतापर्यंत काय केलं आपण, जिथे जिथे पॉझिटिव्ह होतं तिथे तिथे काय करत गेलो आपण मायनस करत गेलो. बघा ना कुठे इथे मायनस करत गेलो जिथे जिथे पॉझिटिव्ह व्हॅल्यू होत होती राईट. +7 +11 राईट +11 है ना. तर इथे काय करत गेलो आपण पॉझिटिव्ह जेव्हा होती तेव्हा मायनस करत गेलो. आता इथे काय आहे निगेटिव्ह आहे है ना. तर आपल्याला काय करावं लागेल इथे +25/2 म्हणजे याचा आन्सर काय होईल बाबा 60 + 12.5 = 72.5. क्लिअर आहे का, क्लिअर आहे का. नाही सर मग हे लक्षात कसं ठेवू सर, लक्षात एवढंच ठेवायचं जेव्हा हा 2 टाइम दिलेला असतो या 2 टाइम मध्ये हा जो पहिला टाइम आहे हा छोटा असेल आणि दुसरा टाइम मोठा असेल तर त्याच्यातून व्हॅल्यू काय करा मायनस करा. आणि दिलेल्या टाइम मध्ये जर पहिली व्हॅल्यू मोठी असेल आणि दुसरी व्हॅल्यू छोटी असेल तर त्याच्यामध्ये काय करा टाइम
ऍड करा, टाइम काय करा, ऍड करा. नेक्स्ट पाहू आपण. हे क्लिअर आहे. चलो नेक्स्ट आहे 830 काढायचं. कसं करता कसं काढायचं रे बाबा. 8 ला 8 ऍज इट इज, 30 म्हणजे 6 है ना. काय झालेलं आहे, व्हॅल्यू मोठ्यातून छोटी झालेली आहे. -2 इंटू दोन्ही कशात आहे, अवर मध्ये आहे. अवर इंटू 30 इक्वल्स टू काय होते 60 है ना. जेव्हा व्हॅल्यू मोठ्यातून छोट्याकडे जाते, व्हॅल्यू मोठ्याकडून छोट्याकडे जाते, तेव्हा आपण काय करतो, प्लस करतो. कशाचे, 30 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 60 प्लस 15 इज इक्वल टू 75. 60 प्लस 15 इज इक्वल टू 75. क्लिअर आहे का. हे जेवढी एक्झाम्पल घेतली मी तेवढी क्लिअर आहे का. क्लिअर ठेवा रे बाबा. आणि हा कॉन्सेप्ट एकदा तरी पाहून जाल. फॉर्म्युल्याच्या मागे लागत बसायचं नाही. फॉर्म्युल्याच्या मागे लागायचं का नाही. क्लिअर आहे इथपर्यंत. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. चलो ट्रिक पाहिजे का. ट्रिक पाहिजे का. अगोदर काय करायचं, आपण कॉन्सेप्ट शिकलो. कॉन्सेप्ट करून कॉन्सेप्ट क्लिअर केला. त्याच्यामध्ये आता काही प्रॉब्लेम आहे का कोणाला. कॉन्सेप्ट जर कॉन्सेप्च्युअली विचारलं तर कॉन्सेप्ट काढता येईल ना कॉन्सेप्ट करून. क्लिअर आहे. आता काय आहे, ट्रिक का. ट्रिक पाहिजे. ट्रिक पाहिजे. चला लिहा ट्रिक घ्या. रेशो वरून काय करतो ना आपण, रेशो वरून सुद्धा आपल्याला काय करता येते, अँगल फाइंड आउट करता येतो. रेशो वरून आपल्याला काय करता येते, अँगल फाइंड आउट करता येते. लक्षात घ्या. पहिला है ना, पहिला रेशो जर तुम्हाला 1 म्हणजे 1:4 असेल, 1:4 असेल पहिला रेशो, तर लक्षात घ्यायचं अशा वेळी काय करायचं रे बाबा, मिनिट. अशा वेळेस काय करायचं, मिनिट इंटू 2, मिनिट इंटू 2 करायचं. आणि जे काय येईल तुम्हाला ते तुमचं काय राहील, आन्सर राहील. मिनिट इंटू 2 करायचं, काय राहील तुमचं आन्सर राहील. आता इथेच घेऊ आपण. सपोज हा 4 काय आहे तुमचा मिनिट आहे, म्हणजे इथे काय होईल 4 इंटू 2 इक्वल्स टू काय होईल 8. आणि हे 8 काय आहे तुमचं आन्सर. इथपर्यंत क्लिअर आहे का. इथपर्यंत क्लिअर आहे. जर दिलेला जो काही रेशो असेल किंवा दिलेली जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जर 1:4 या रेशो मध्ये असेल, दिलेली व्हॅल्यू किंवा दिलेले जे काही समजा व्हॅल्यूज म्हणू आपण त्याला, ती व्हॅल्यू 1:4 या रेशो मध्ये असेल तर त्याला काय करायचं बाबा, मिनिट इंटू 2 करायचं किंवा 2 इंटू मिनिट करायचं. आणि जे काही येईल ते तुमचं काय होईल, आन्सर होईल. इथपर्यंत क्लिअर आहे. क्लिअर आहे का. क्लिअर आहे इथपर्यंत. मग आता आपण असं अशी व्हॅल्यू घेऊ शकतो ना, 1:4 वाली जी काही व्हॅल्यू येतील ती व्हॅल्यू घ्यायची. सेकंड ट्रिक घ्या. सेकंड ट्रिक आहे, जर तुमचा रेशो 1:5 असेल, रेशो 1:5 काय असेल 5 असेल, तर इथे काय करत होते तुम्ही, 1:4 असेल तेव्हा 2 ने मल्टिप्लाय करत होते. कोणाला, मिनिटला. इथे काय करायचं, मिनिटला 2 ने डिवाइड करायचं. मिनिटला 2 ने काय करायचं, डिवाइड करायचं. समजून राहिलं. समजून राहिलं का. समजून राहिलं ना. है ना. मग आता इथे मिनिट किती आहे समजा आपली, इथे 5 आहे, डिवाइडेड बाय 2 इथे किती होईल 2.5. 2.5 है ना. एक लक्षात घ्या, हे रेशो आहेत रे. ह्याच्या जागी याच्या कोणतीही व्हॅल्यू राहू शकते, है ना. ह्याच्या जागी कोणतीही व्हॅल्यू राहू शकते. जसं आता समजा इथे समजा जर घेतलं मी, बसा इथे याला 2 ने मल्टिप्लाय केलं 8 आणि इथे 2. एक्झाम्पल आहे राईट. हे काय आपल्याकडे एक्झाम्पल आहे. यांचा जेव्हा रेशो करतो आपण तेव्हा 1:4 होते का, 1:4 झाला रेशो राईट. इथे 1:4 जर रेशो होत असेल तर आपलं फॉर्म्युला काय म्हणतो, मिनिटला इंटू काय करायचं 2 करायचं. इथे मिनिट किती आहे 8, मग 8 इंटू 2 इज इक्वल टू 16. म्हणजे 16 काय राहील, आन्सर राहील. त्याचप्रमाणे इथं आपण काय करू, समजा 2 ने मल्टिप्लाय केलं इथं 10 येईल, 2 ने मल्टिप्लाय केलं इथं 2 येईल. आता आपल्याकडे एक्झाम्पल म्हणून काय आहे 2 इंटू 10 आहे राईट. मग असा जर रेशो असेल 1:5 रेशो असेल तर आपल्याकडे शॉर्टकट काय आहे, मिनिट डिवाइडेड बाय 2. मिनिट किती आहे आपल्या इकडे 10. 10 ला आपल्याला डिवाइडेड बाय 2 केलं तर काय होऊन राहिलं रे बाबा, इथे 5 मिळून राहिले. ते 5 काय आपलं आन्सर आहे, है ना. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट कोणता थर्ड रेशो आहे 1/6 चा. थर्ड रेशो काय आहे
1/6 चा 1:6 असं जर असेल तर मिनिट डिवायडेड बाय 2 मिनिट डिवायडेड बाय 2 करायचं पुन्हा या 6 ला आपण आता संकेत नंबर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करू sin 2 12 आणि याला 2 ने करायचं 1 बेसक 12 ठीक आहे असं जर असेल तर काय करतो आपण मिनिट आहे 12 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू 6 हे काय आपलं आन्सर आहे क्लिअर आहे का हे झाली ट्रिक याच्या अगोदर मी दिला तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर आहे मला वाटतं 10 ते 15 मिनिटाचं लेक्चर झालं असेल एवढंच बाबा रे एकदा तरी तुम्हाला रिक्वेस्ट आहे हात जोडतो एकदा तरी काय करा हे एकदा पेपरला जाण्यापूर्वी पाहून जा क्लिअर आहे इथपर्यंत ठीक आहे थँक्यू